राज्यात सध्या जनसुरक्षा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे। 2024 मध्ये महायुती सरकारने जनसुरक्षा हे विधेयक आणलं होतं, पण तेव्हा त्याला कडाडून विरोध झाला। त्यानंतर पुन्हा एकदा या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं। जनसुरक्षा विधेयक नेमकं काय आहे आणि त्याचा विरोध का होतोय समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की नक्षलवादाचा धोका फक्त दुर्गम भागात नाही तर शहरी भागातही पसरतोय आणि हेच थांबवण्यासाठी हा कायदा आणला जात आहे। पण या विधेयकात नक्षलवादी संघटना असा स्पष्ट उल्लेख कुठेच नाही, त्याऐवजी फक्त व्यक्ती आणि संघटना असा उल्लेख आहे। याचा अर्थ कोणताही माणूस किंवा कोणतीही संघटना सरकार विरोधात कोणत्याही विषयावरती बोलू शकणार नाही। फक्त राजकीय पक्ष किंवा संघटनाच नाही तर पत्रकार, विचारवंत, कवी, लेखक, यूट्यूब चॅनल चालवणारे असे कोणीही सरकारच्या धोरणावर टीका करू शकत नाही। जर कोणी सरकारला विरोध केला तर सरकार या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करू शकतं। सरकारने या कायद्यावर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या, ज्याची अंतिम तारीख ही 1 एप्रिल 2025 इतकी होती। जनसुरक्षा विधेयकामध्ये शिक्षेची तरतूद नेमकं काय करण्यात आली तेही आपण समजून घेऊया। या विधेयकानुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकामध्ये भाग घेईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा व्यक्तींना 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 3 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते। तर इतर गुन्ह्यांसाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो। जर एखादी व्यक्ती संघटनेचा सदस्य नसतानाही संघटनेला मदत करत असेल तर त्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि 2 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं दखलपात्र म्हणजेच पोलिसांच्या वॉरंटशिवाय असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करता येणार आहे आणि यामध्ये अजामीनपात्र म्हणजेच जामीन मिळण्याची शक्यता कमी असेल। महाराष्ट्र सरकारने आणलेले हे विधेयक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं अनेक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणत आहे। त्यामुळे सरकारला अमर्याद अधिकार मिळतील आणि ते विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी याचा वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हे विधेयक रद्द करावं अशी मागणी अजूनही विविध राजकीय पक्ष आणि लोकशाहीवादी संघटना करत आहे। जनसुरक्षा विधेयकाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।